फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती इथं झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या VSR कंपनीवर आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत तीव्र टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काल VSR कंपनीचे मालक RK सिंह यांना चौकशीसाठी CIDनं बोलवलं होतं. ते पुण्यातील CID कार्यालयात हजर झाले. काही तास चौकशी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. आज आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत CIDच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून या चौकशीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ते म्हणाले, अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला VSR कंपनीचा मालक VK सिंग याला CIDनं चौकशीसाठी बोलवलं होतं की शाही पाहुणचारासाठी, याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची 8 तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आली, पाहुणचार करण्यातच गेला. रात्री तर काळ्या काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली. यामागं काय काळबेरं आहे म्हणून काळे कारनामे करणाऱ्याला असं काळ्या काचेच्या गाडीतून सोडलं गेलं. पण कितीही काळे पडदे टाकण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणी सत्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. एकीकडं आमचा हक्क असूनही या अपघाताबाबत FIR पण नोंदवली घेतली जात नाहीये, पण दुसरीकडं ज्याच्या विमानानं अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या VK सिंहला मात्र कुणाच्या आशीर्वादानं VIP ट्रीटमेंट दिली जाते. याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलीस अत्यंत चुकीची वागणूक देतात. अशा परिस्थितीत आता तरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे विश्वासू सत्ताधारी आमदार जागे होतील का, असा टोलाही त्यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.